31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे। राज्यात विक्रीसाठी बंदी असलेली दारू अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती। त्यानुसार नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातून ही दारू जप्त करण्यात आली असून यामध्ये वोडका, विस्की, रम अशा 3 प्रकारचे असून 23,37,000 रुपयांचे 288 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत। या एका मालवाहू वाहनातून लाकडी भुसा आणि कॅरेट टाकून त्याच्या आड ही गोवा निर्मित दारू अवैधरित्या वाहतूक केली जात होती। या कारवाईत एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून एक संशयित आरोपी फरार असून त्याचा शोध अद्याप घेतला जातोय। माननीय आयुक्त साहेब, सुनील साहेब, तसेच सुर्वे साहेब संचालक, तसेच आमचे विभागीय आयुक्त वर्मा मॅडम व आमचे अध्यक्ष गर्जे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काल एक गुप्त बातमी मिळाली। पाथर्डी फाटाजवळ संतोष कॉफेजवळ इथे एक गाडी येत आहे व टेम्पो। तसं आमचं टीम निरीक्षक राज्य विभाग, आमचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता असं पाळत ठेवून ती गाडी पकडली। त्यात गाडी संशयित आल्यानंतर आम्ही गाडी खोलल्यानंतर त्याच्यात भुस्सा, काही कॅरेट असे मिळाले। पण जेव्हा ते भुस्सा कॅरेट काढल्यानंतर आतमध्ये आम्हाला काही बॉक्स दिसले। बॉक्स खोलल्यानंतर ती गोवा निर्मित झालेली दारू मिळाली आम्हाला। त्याच्यात वडका, विस्की व रम असे 3 ब्रँड मिळाले आम्हाला। अशी एकूण आम्हाला 285 बॉक्स मिळाले। त्याची एकूण मुद्देमाल किंमत 23,34,200 रुपये आहे। आणि पुढे एक आरोपी मिळाला, 2 आरोपी होते, एक आरोपी पळाला तिथून। आता आरोपीचा तसं आता कोर्टात त्याला हजर करू आपण आणि पिशी घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार त्याच्यात। नाही तसं आता मागच्या याच्यावर गुन्हे नाहीत, पण आता त्याच्यावर आता याच्यामध्ये कोण कोण आहे हा आम्हाला यांनी कुठून आणला आणि कुठं। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।